दरम्यान नाशिकमधील भोंदू अशोक खरात विरोधामध्ये आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झालेत। यामध्ये महिला अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर आर्थिक फसवणुकी प्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। या भोंदू बाबा विरोधामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत पाहूयात। अशा घटना घडतात, जेव्हा आरोप होतात तेव्हा आपण कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून अशा राजीनाम्याची मागणी लोक करतात। त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे। हा, त्यांना जर वाटेल की याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी ती योग्य पद्धतीने होईल, पण हे प्रकरण किती गंभीर आहे म्हणजे खरं तर कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे। पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो ऐकतो तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।